हॅलो, आज आपण ऑपरेशन्स ऑन सिग्नल बघणार आहोत. टाईम शिफ्टिंग, टाईम स्केलिंग अँड टाईम रिफ्लेक्शन्स बेसिक ऑपरेशन्स आहेत हे टाईम ॲक्सेसवर परफॉर्म केलेले. बट त्याच्या आधी आपण बघणार आहे इलेमेंटरी सिग्नल्स. इलेमेंटरी सिग्नल्स बेसिक सिग्नल आहेत जे आपण सिस्टीमच्या कॅरेक्टरिस्टिक चेक करण्यासाठी वापरतो. सो असे बरेच बेसिक सिग्नल्स आहेत, बट आपण त्यातले फक्त सिंग्युलॅरिटी फंक्शन्स बघणार आहोत. सो इलेमेंटरी सिग्नल जे आपण बघणार आहे आज दॅट आर एक युनिट स्टेप सिग्नल, युनिट इम्पल्स सिग्नल आणि युनिट रॅम्प सिग्नल. युनिट स्टेप सिग्नल जसं याचं नाव आहे स्टेप. स्टेप म्हणजे एक पायरी चढलेली आहे आपण. सो स्टेप 0 to 1, 0पासून 1पर्यंत एक स्टेप आहे. सो दिस स्टेप विल गो अप टू इन्फिनिटी. सो यू ऑफ टी म्हणतात युनिट स्टेप सिग्नलला हा 1 आहे. फॉर टी ग्रेटर दॅन इक्वल टू 0, टी 0पेक्षा लहान असताना सिग्नल 0 आहे. ओके, हा झाला कंटिन्युअस टाईममध्ये. डिस्क्रीट टाईममध्ये आपण याला म्हणतो यू ऑफ एन. यू ऑफ एन हा म्हणजे फक्त डिस्क्रीटाईज केलेला आहे ह्या सिग्नलला. ह्या सिग्नलची व्हॅल्यू आहे 1 एन ग्रेटर दॅन 0साठी. 0ला सुद्धा 1 आहे, बाकी सगळ्या व्हॅल्यूजला, पॉझिटिव्ह व्हॅल्यूजला ही व्हॅल्यू 1 आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यूज ज्या एन 0पेक्षा लहान आहे तिथे हा सिग्नल 0 आहे. सो इथे पण हे स्टेपसारखं दिसते, स्टेपसारखं. नेक्स्ट सिग्नल आहे युनिट इम्पल्स सिग्नल, डेल ऑफ टी. डेल ऑफ टी हा एक इम्पल्स आहे. इम्पल्स म्हणजे सिग्नल 0 आहे, नॉर्मली इट इज 0 आणि अचानक एक इम्पल्स आली आणि निघून गेली. सो इट्स लाईक एन इम्पल्स, सडन चेंज अँड अगेन द सिग्नल 0ला आलेला आहे. डेल ऑफ टी म्हणतो आपण ह्या युनिट इम्पल्सला. डेल ऑफ टी सिग्नल 1 आहे. टी 0 असताना बाकीच्या वेळेस हा सिग्नल 0 आहे, जसं ग्राफमध्ये ड्रॉ केलेला आहे. नाव डेल ऑफ एन इन डिस्क्रीट टाईम. डेल ऑफ एन हा सिग्नल इथे फक्त 1 आहे, बाकी सगळ्या ठिकाणी 0 आहे. सो एन 0 असताना सिग्नल 1 आहे, बाकीच्या ठिकाणी 0 आहे. युनिट रॅम्प सिग्नल. रॅम्प, रॅम्प म्हणजे एक चढ आहे. हा 0 आहे सिग्नल आणि मग नंतर हळूहळू इन्क्रीज होत जातं. रॅम्प सिग्नलची स्पेशालिटी काय आहे तर ह्या पॉईंटला त्याची व्हॅल्यू टाईम डोमेनची जी असेल तीच व्हॅल्यू त्याच्या ॲम्प्लिट्यूडची असणार आहे. सो इथे 1 आहे तर ॲम्प्लिट्यूड 1 आहे. 2 असेल तर इथे ॲम्प्लिट्यूड 2 आहे, लाईक दॅट. म्हणून आर ऑफ टी इज इक्वल टू टी इंटू यू ऑफ टी. यू ऑफ टीला जर आपण टीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आर ऑफ टी मिळेल. आर ऑफ टी इज इक्वल टू टी म्हणजे ॲम्प्लिट्यूड असेल त्याचा टाईम इंडेक्स. कधी असेल हे, ज्यावेळेस टी ग्रेटर दॅन 0 असेल, बाकीच्या वेळेस हा सिग्नल 0 आहे. सो इन डिस्क्रीट टाईम आर ऑफ एन इज इक्वल टू एन इंटू यू ऑफ एन. ह्याची व्हॅल्यू एन असेल म्हणजे जी टाईम इंडेक्सची व्हॅल्यू असेल तीच त्यावेळेस ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू असणार आहे. सो इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, लाईक दॅट. असं इन्फायनायटीपर्यंत असेल. इकडे सगळ्या व्हॅल्यूज 0 आहेत. ओके, नाव आपण मूव्ह करूयात ऑपरेशन्स ऑन सिग्नल्स. सो बेसिक ऑपरेशन्स ऑन सिग्नल्स. पहिलं ऑपरेशन आपण बघूयात टाईम शिफ्टिंग. टाईम शिफ्टिंग, शिफ्टिंग इन टाईम म्हणजेच टाईममध्ये ॲडव्हान्स सिग्नल करायचं आहे किंवा एकतर डिले सिग्नल करायचं आहे. सो एक सिग्नल आपण आता बघितल्याप्रमाणे यू ऑफ टी घेऊयात. यू ऑफ टी आहे यू ऑफ टी. सो ॲम्प्लिट्यूड आहे 1. आपल्याला फाइंड करायचं आहे यू ऑफ टी -2. ओके, मायनस साईन असेल तर सिग्नल डिले झालेला असेल. डिले झालेला सिग्नल आपल्याला राईट साईडला शिफ्ट करायचा आहे. सो यू ऑफ टी -2 कसा असेल, हा सिग्नल 0पासून सुरू होतो आहे, 1 आणि 2 युनिट्सने डिले करायचा आहे. सो सिग्नल इज लाईक दिस. सो इट्स ॲम्प्लिट्यूड इज 1. आता आपल्याला ॲडव्हान्स सिग्नल बघायचा आहे. ॲडव्हान्स्ड यू ऑफ टी प्लस 1, टी प्लस 1 ॲडव्हान्स सिग्नल.
ॲडव्हान्स म्हणजे आपल्याला लेफ्ट साईडला या युनिट्सने शिफ्ट करावं लागेल. सो आपलं सिग्नल आहे 1 युनिटने शिफ्ट झालेला. सो ही असेल -1 0 1 2 अँड सो ऑन. सो टाईम शिफ्टिंग खूप सोपं ऑपरेशन आहे. फक्त आपल्याला सायन्स लक्षात ठेवायचे आहेत. तर तो सिग्नल डिलेड आहे किंवा ॲडव्हान्स आहे हे लक्षात ठेवायला लागेल. तसंच आपण डिस्क्रीट टाईमचं एक एक्झाम्पल बघूयात. खूप सिम्पल एक्झाम्पल एक. आता हा तर बेसिक सिग्नल होता. आपण एक रँडम सिग्नल घेऊयात. सो x(n) घेतला आपण. हा सिग्नल आहे 1 1 2 1 असा सिग्नल आहे. n आहे. सो आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x(n) - 3. सो x(n) - 3 म्हणजे हा सिग्नल आपल्याला 3 युनिटने पुढे टाकायचं आहे. 1 2 3 4 n -3 आहे म्हणजे डिलेड आहे. शिफ्ट ऑन द राईट साईड आहे. तो 0चं सॅम्पल 3ला जाणार, 1चं सॅम्पल 4ला जाईल. ओके, 0चं 1 2 3 इथे जाणार. सो आपण टाईम ड्रॉ करून घेऊयात. 4 5 6. सो 3 + 3 6पर्यंत जाईल सिग्नल आपला. 1 1 2 1. ओके, ॲम्प्लिट्यूड कुठेही चेंज होणार नाही. फक्त आपण इथे n आहे. सिग्नलला आहे तसं आपण इकडे शिफ्ट केलेलं आहे 3 युनिट्सने. ओके, सो तसंच आता ॲडव्हान्स ऑपरेशन असेल तर त्याला आपण सिग्नलला कम्प्लिटली लेफ्ट साईडला शिफ्ट करू. विल मूव टू नेक्स्ट ऑपरेशन, टाईम स्केलिंग. स्केलिंग, टाईम स्केलिंग ऑपरेशन. एक सिंपल सिग्नल घेऊया आपण लाईक दिस. -1 आहे, हे 1 आहे, ॲम्प्लिट्यूड 1 आहे. सिग्नलला आपण नाव देऊ x(t). x(t)ला आता तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे x(2t) मध्ये. टाईमवरती ऑपरेशन आहे. मल्टिप्लाय केलेलं आहे ॲक्सिसला 2ने. सो जेव्हा आता 2ने मल्टिप्लाय केलेलं असेल त्यावेळेस आपल्याला ह्या ॲम्प्लिट्यूड्सना ॲक्च्युली डिवाईड करायचं. तो सिग्नल कॉम्प्रेस होईल. सो हा सिग्नल 2t. सो 2ने डिवाईड करायला लागतं. 1/2 -1/2 0/2 0च असेल. सो हा पॉईंट येईल -1/2ला 0 आहे. हा पॉईंट येईल 1/2 1/2. ओके, सो सिग्नल कॉम्प्रेस होते. सो कॉम्प्रेशन आणि डायलेशन होईल कधी, ज्यावेळेस t/2 असेल. सो विल टेक दिस एक्झाम्पल ऑल्सो. x(t/2). सो t/2 आहे. टीला डिवाईड केलेलं आहे 2ने. सो इथे डायलेशन होणार आहे टाईम ॲक्सिसचं. इथे टी आहे. डायलेट होणार आहे सिग्नल म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे ह्या 1ला. -1 इट विल बिकम -2. ॲम्प्लिट्यूड तशीच राहणार आहे 1 2. सो सिग्नल डायलेट झालेला आहे जसं की तुम्ही ऑब्झर्व करू शकता. नाव आता हे x ॲक्सिसची डायलेट होत आहेत सेंटरला ठेवून. y ॲक्सिस सेंटरला ठेवून डायलेट किंवा कॉम्प्रेस होत आहेत. सो आपण सेम एक्झाम्पल बघूया. थोडंसं शिफ्टेड सिग्नल घेऊ आधीच. सो आपण हा y(t) घेतला. सपोज हा सिग्नल आहे असा 0 1 2. ओके, y(2t) करायचं आहे आपल्याला. तर हा सिग्नल कसा होईल 2t आहे म्हणून /2 करायचं आहे. 0 पॉईंट इथेच राहील, 1चा जाईल हाफला. सो ॲट हाफ ॲम्प्लिट्यूड इज 1 दिसे. ओके, आणि इथे /2 केल्यावरती हे येईल 1ला. सिग्नल कॉम्प्रेस झालेला आहे. पण कसा कॉम्प्रेस झालेला आहे, ह्याला पॉईंटला सेंटरला ठेवलेला आहे. बाकी सिग्नल कॉम्प्रेस झालेला आहे. ओके, नाव अँड नेक्स्ट आपण ऑपरेशन बघूया रिफ्लेक्शन इन
time or reflection in time or time folding. टाइम फोल्डिंग, रिफ्लेक्शन म्हणजेच आपण सिग्नलचं रिफ्लेक्शन घेणार आहोत विथ रिस्पेक्ट टू दॅट वाय ॲक्सिस अगेन. सो यू ऑफ टी सिग्नल ॲज यू नो दिस इज यू ऑफ टी. यू ऑफ मायनस टी जर मी तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलं तर काय होईल, रिफ्लेक्शन. इथे मिरर लावायचं आहे या पॉईंटला अँड टेक रिफ्लेक्शन. दिस इज मायनस यू ऑफ मायनस टी. ओके, सो रिफ्लेक्शन ऑपरेशन खूप इझी आहे. डिस्क्रीट टाईम सिग्नल असेल एखादा, सपोज असा सिग्नल आहे, सॉरी 1 1 2 2. सो आहे एक्स ऑफ टी. वॉट फाइंड एक्स ऑफ मायनस टी. रिफ्लेक्ट करायचा आहे आपल्याला सिग्नल. मधला सॅम्पल इथेच राहणार, हा सॅम्पल इकडे जाईल. The sample will go here this side. So -1 चा सॅम्पल गेला आहे 1 ला, 0 चा सॅम्पल 0 ला आहे, 1 चा सॅम्पल जाईल -1 ला, 2 चा सॅम्पल -2. ओके, सो हा आहे एक्स ऑफ मायनस टी. ऑपरेशन्स हे खूप सोपे आहेत. आता हे ऑपरेशन आपण कॉम्बिनेशनमध्ये करणार आहोत. सो त्याला आपण म्हणतो कंबाईंड ऑपरेशन. सो एकाच वेळेस आपल्याला विचारलेलं असेल, जर सपोज सिग्नल आहे, एक एक्झाम्पल सिग्नल दिलेला आहे. सपोज मगाचं सिग्नल आपण घेऊयात. हा सिग्नल आहे, सेम सिग्नल -1 1 1 टी. दिस सिग्नल इज एक्स ऑफ टी. एक्स ऑफ टी आहे. फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला, फाइंड एक्स ऑफ -3t + 2. ओके, सो आता हे सगळे कंबाईंड ऑपरेशन ज्यावेळेस आपल्याला करायचे आहेत त्यावेळेस पहिल्यांदा सगळ्यात आपल्याला शिफ्टिंग करायचं असतं. ओके, सो सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स. फर्स्ट परफॉर्म शिफ्टिंग ऑलवेज. सेकंड स्केलिंग करूयात आपण, स्केलिंग, देन फोल्डिंग. ओके, ह्याच्यामध्ये इंटरचेंज करू शकतो, पण शिफ्टिंग ऑपरेशन बरोबर आपण इंटरचेंज नाही करू शकत, कारण की शिफ्टिंग आणि बाकी ऑपरेशन्स कम्युटेटिव्ह नाही आहेत. सो आपण स्टेप बाय स्टेप करूयात ऑपरेशन. सो फर्स्ट एक्स ऑफ टीवरती फक्त आपण शिफ्टिंग परफॉर्म करायचं आहे. सो म्हणजे सिग्नल काय असेल, एक्स ऑफ टी + 2. ही पहिली स्टेप आहे ज्याच्यामध्ये आपण शिफ्टिंग करतो. +2 प्लस म्हणजे ॲडव्हान्स आहे. हा सिग्नल कुठे जाईल, हे सॅम्पल जाईल 2 ने पुढे म्हणजे -1 ला जाईल. -1 -2 -3. ॲम्प्लिट्यूड सेम राहणार आहे सगळ्या गोष्टींमध्ये. ओके, सेकंड ऑपरेशन काय करायचं आपल्याला, स्केलिंग करायचं आहे. स्केलिंग बाय अ फॅक्टर ऑफ 3 म्हणजेच सगळ्या पॉईंट्सना आपण डिवाइड करणार आहे 3 ने. 3 ला डिवाइड केलं, 3 ने -1 ला जाईल. सो हा पॉईंट आहे. 2 ला डिवाइड केलं, सो -2/3. हा -1 आहे. -2/3 -1/3 0. ओके, सो हा पॉईंट जाईल 1/3 ला. द पीक जाईल 2/3 ला, -2/3. ॲम्प्लिट्यूड सेम आहे, इथे पण ॲम्प्लिट्यूड सेम आहे 1. ओके, आता थर्ड ऑपरेशन फोल्डिंग करायचं आहे आपल्याला. सिग्नल फोल्ड करायचं आहे. सो इथे नाव पण देऊयात आपण, मगाशी काय केलं ऑपरेशन, एक्स ऑफ 3t + 2. आता आपण ऑपरेशन करणार आहे फायनल फोल्डिंग, एक्स ऑफ -3t + 2. फोल्डिंग विथ रिस्पेक्ट टू दिस 0. आता हे -3चं सॅम्पल जाईल 1/3 ला, -2/3चं सॅम्पल जाईल 2/3 ला आणि -1चं जाईल 1 ला. सो आपण मिरर इमेज
घेऊया. ॲम्प्लिट्यूड असेल 1. ओके, सो हा फायनल सिग्नल आहे. सो हे सगळं करण्यासाठी आपण अजूनही कॉम्प्लिकेटेड मेथड्स आहेत, जसे की टाईम ॲक्सिसच्या व्हॅल्यू ॲक्च्युली इक्वेशनवरून कॅल्क्युलेट करायच्या, तर तसंसुद्धा करू शकतो. बट जास्त कॉम्प्लिकेटेड मेथड लक्षात न ठेवता सिम्पल मेथड्स लक्षात ठेवा नेहमी. हा क्रम नेहमी लक्षात ठेवायचा. फर्स्ट काहीही झालं तरी आपल्याला शिफ्टिंग परफॉर्म करायचं आहे, देन द अदर ऑपरेशन्स. सो हा सिक्वेन्स लक्षात ठेवला तर तुमचे आन्सर्स नेहमी बरोबर येतील. थँक्यू.